नमस्कार फॅमिली. आज पण तुमच्यासाठी एक नवीन डिश आणलेली आहे. तर मागच्या माझ्या काही 2-4 आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पनीर सँडविचची रेसिपी बघितली. तर ही पण पनीर सँडविचचीच रेसिपी आहे. पण ह्याच्यामध्ये आपण पनीर सँडविच रेसिपीमध्ये आपण मटार ॲड केलेले आहेत आणि खूप साऱ्या भाज्या पण ॲड केलेल्या आहेत. तर पनीर व्हेजिटेबल सँडविच आपण कसं बनवणार आहोत झटपट गॅसचा वापर न करता, तेच ह्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवत आहे. सध्या गॅससाठी खूपच मारामारी चालू आहे. म्हणजे असं सांगितलं जातं आहे की गॅस वेळेवर मिळत नाही. सिलेंडर बुक केल्याच्या काही दिवसानंतर म्हणजे त्यांनी टाईम लिमिट दिला आहे, त्यानंतर आपल्याला गॅस मिळतो. तर त्यामुळे कमीत कमी गॅसचा वापर केला पाहिजे. गरज असेल तेव्हाच आपण गॅसचा वापर केला पाहिजे. काही वेळेला काय होतं, गॅस आपण चालू करून ठेवतो आणि खूप वेळाने त्या गॅसचा उपयोग होतो. मग अशा सगळ्या कटिंग चॉपिंग करून घ्यायची. त्यानंतर आपण गॅस पेटवला तर आपल्या गॅसची बचत होऊ शकते. तर इकडे तुम्ही बघू शकता मी गाजर किसून घेतलं आहे, त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी मी जे वाटाणे आहेत ते बॉईल करायला ठेवलेत. आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत, थोडेसे त्याला नरम करायचे जेणेकरून ते फ्रोझन मटार आहेत लगेचच शिजतील. त्यानंतर हे बीन्स बारीक चिरायला घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला हे गेल्या वेळेला जेव्हा मी पनीरची सँडविच बनवलं होतं तेव्हा आपण गॅसवर त्या भाज्यांना सोते केलं होतं. तर आता आपण भाज्यांना आपल्याला परतायचं नाही आहे, असंच आपण त्याचं पनीर सँडविच बनवणार आहोत. तर ती झटपट रेसिपी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला झटपट काय खायचं असेल, बनवायला वेळ नसेल तर झटपट ही रेसिपी होते. भाज्या कट करून बाजूला ठेवल्या, त्यानंतर हे पनीर घेतलं आहे. तर हे सगळं पनीर आपल्याला लागणार नाही आहे. हे 200 ग्राम पनीर आहे, तर मी इथे 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर शिमला मिरची एक घेतली आहे मीडियम साईजची, एक गाजर घेतलं आहे, बीन्स घेतले आहेत 6-7 आणि सगळं बारीक चिरून घेतलं आहे. गाजर आपल्याला जाडसर किसून घ्यायचं आहे. तर पनीर पाहिजे तेवढं पनीर मी घेतलं किसून. त्यानंतरनं बाकीचं पनीर काढून ठेवून दिलं. तर तुम्ही बघू शकता आपलं पनीर मस्त असं किसून झालेलं आहे. तर ही पनीर सँडविचची रेसिपी मी थोडा डिफरंट स्टाईलनी बनवते, कारण 4 ते 5 दिवसापूर्वीच कामावर पनीर सँडविच बनवलेलं. ते चिल्ली पनीर सँडविच होतं. तर हे तुम्ही जर तो माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल चिल्ली पनीर व्हेजिटेबल सँडविच, तर त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर होती. फक्त आपण त्याच्यामध्ये सॉसेस आणि मसाले ॲड केलेले आणि सगळ्या भाज्या आपण सोते करून घेतल्या होत्या. कांदा आपण तेव्हा वापरला नव्हता, मटारचा वापर केला नव्हता. ही रेसिपी थोडी वेगळी आहे. झटपट होणारी, सर्वांना आवडणारी ही अशी पनीर सँडविचची रेसिपी आहे. तर बीन्स कापून झाल्याच्यानंतर मी एक कांदा घेतला आहे, तो पण मी असा बारीक चिरून घेते आणि कांदा बारीक चिरून आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या ॲड केलेल्या बाउलमध्ये मी कांदा टाकलेला आहे. त्यानंतर एकच हिरवी मिरची घेतलेली आहे, त्याला चारी बाजूनी पोट फाडून घेतले आणि त्याच्यानंतर असे बारीक बारीक चिरून घेतले. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक ही हिरवी मिरची आपण चिरून घेणार आहोत. तर ही रेसिपी देखील झटपट होते. ह्याच्यात जास्त सॉसेसची वगैरे गरज लागत नाही. घरात असलेल्या मसाल्यांनीच ही रेसिपी होते. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करते. तर तुम्ही बघू शकता हे चिली फ्लेक्स आहे. त्यानंतर हे आहे पेरी पेरी मसाला, पेरी पेरी मसाला. तर मी नेहमी बोलताना हे चुकतेच. थोडासा पेरी पेरी मसाला मी इथे ॲड केलेला आहे. त्यानंतर ही आहे ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरीची पावडर मी छोटा अर्धा चमचा मी ॲड केलेली आहे, एकदम छोटा अर्धा चमचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी काळं मीठ टाकते. काळं मीठ जे असतं आपलं ब्लॅक सॉल्ट ते टाकते. त्यानंतर हे इथे आहे ऑरिगॅनो. तर ऑरिगॅनो मी सगळं थोडं थोडं टाकते. आपल्या भाज्या जशा असतील, पनीर जेवढं असेल त्या हिशोबाने आपल्याला मसाले टाकायचे आहेत. त्यानंतर मी जिरा पावडर शोधत होती. सगळे डबे एकसारखे असल्यामुळे मला सापडत नव्हतं, म्हणून मी वास घेऊन चेक केलं. थोडासा जिरा पावडर टाकला आणि मग शेवटी ह्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला पण टाकते, कारण आपण भाज्या आणि पनीरमध्ये ह्याची खूप छान चव येते. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं आमचूर टाकलं ना तरी खूप छान चव येईल. त्यानंतर थोडंसं मीठ टाकते. आपण ऑलरेडी ब्लॅक सॉल्ट टाकलं आहे, तर मीठ जरा बघूनच टाकायचं. त्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. एका बाजूला आपले जे मटार आपण बॉईल करायला ठेवलेले ते देखील बॉईल झालेले आहेत आणि मग ते मटार आता आपण थोडेसे स्मॅश करणार आहोत. ते पण तुम्हाला दाखवते कसे ॲड करायचे आहेत ते. तर हे मटार आपले
आपले बॉईल झालेले आहे त्याच्यातलं पाणी काढून टाकले. त्यानंतर हे स्मॅशर घेतलं आणि हातानेच मी असे स्मॅश करायला घेतले. तुम्हाला जर मटार बॉईल नसेल करायचे ना तर तुम्ही मटार बॉईल न करता तुमच्याकडे जे चॉपर असतं ना, आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये चॉपर असतं. इकडच्या कामावरच्या मॅडमनी पण चॉपर आणलं आहे, पण मी चॉपरचा वापर शक्यतो करत नाही. मला हातानेच भाज्या वगैरे कटिंग करायला आवडतं. तर तुम्ही हे मटार असेच फ्रीजरमधनं काढून फ्रोझन मटार किंवा साधे मटार चॉपरमध्ये टाकून थोडेसे जाडेभरडे केले आणि ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकले तरी आपलं सँडविच खूप चविष्ट होतं. तर अशा प्रकारे असे जाडेभरडे स्मॅश करून घेतले आणि आता हे सगळे मटार मी ह्या बाउलमध्ये टाकणार आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंतच्या माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला समजलं असेल की मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरात देखील मी जेवण बनवायला येते. सोमवार ते शुक्रवार माझा टायमिंग पहाटे 6:15चा असतो. शनिवार रविवार मी उशिरा येत असते. तर हे शनिवारी ते मी उशिरा आल्यावर ही डिश बनवलेली आहे आणि त्यामुळेच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे. बाकी सोमवार ते शुक्रवार तर टिफिनची एवढी घाई गडबड असते की व्हिडिओ शूट करायला भेटत नाही आणि शूट करायला भेटलं की सारखं ते म्हणजे उशीर व्हायला नको ही भीती वाटत असते. तर आपलं हे बॅटर पनीरचं बॅटर पनीर व्हेजिटेबल बॅटर रेडी झालं आहे. त्यानंतर मी ब्रेडच्या कडा काढून घेतल्या आहेत. तुम्हाला जर ब्रेडच्या कडा आवडत असतील तर तुम्ही नका काढू. इकडच्या मॅडमना आणि सरांना ब्रेडच्या कडा आवडत नाही त्यामुळे मी काढते. त्यानंतर मी हे टोस्टर घेतलं आहे. टोस्टरला थोडंसं बटर लावून घेते. त्यानंतर ना आपण हे जे ब्रेड घेतलेलं आहे ब्रेडलासुद्धा आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इथे मेयोनीज आवडत असेल तर एका स्लाईसला बटर एका स्लाईसला मेयोनीज लावायचं आणि दोन्ही स्लाईसच्या मध्ये हे जे बॅटर आपण पनीर व्हेजिटेबलचं बॅटर बनवलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. तुम्हाला जर चीज टाकायचं असेल तर तुम्ही चीज पण टाकू शकता. इथे मला 4 सँडविच बनवायचे आहेत, 2 चीजवाले 2 विदाऊट चीजवाले. तर मी हे सरांचं सँडविच आधी बनवते चीजवालं. तर अख्खा स्लाईस जर मी ह्याच्यावर ठेवलं तर ते बाजूला टोस्टरला लागणार आहे कारण की ब्रेड मी साईडच्या कडा कट केल्यामुळे छोटा झाला आहे म्हणून मी असे तुकडे करून स्लाईसचे तुकडे टाकले आणि त्यानंतर हे टोस्टर आपण गॅसवर ठेवणार आहोत. तुम्ही जर इलेक्ट्रिक टोस्टर वापरत असाल तर तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिकमध्ये हे करू शकता. अशा प्रकारे मी ह्याला त्रिकोणी असं कट करून घेतलं आहे. तर मस्त असं चीझी पनीर व्हेजिटेबल सँडविच मस्त रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे मी सगळे सँडविचेस करून घेतले. पण मॅडमना आणि सरांना नाश्ता करायला थोडासा वेळ होता, तोपर्यंत मला स्वयंपाक पण करायचा होता. तर मी सगळे सँडविच असे भरून ठेवून दिले. टोस्ट केले नाही. टोस्ट मी त्यांना गरम गरम टोस्ट करून देईल असं त्यांना सांगितलं आणि सगळे सँडविच असे पटापट ब्रेडच्या मध्ये बटर लावून चीज लावून मस्तपैकी ठेवले आणि मग माझी बाकीची कामं करायला घेतली. तर असे माझे रोजचे डेली रेसिपी बघण्यासाठी अशाच मी रोज नवनवीन युनिक टेस्टी झटपट अशा रेसिपी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायच्या असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर इंस्टाग्राम फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा, मला सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.